आता एक महत्त्वाची बातमी सविस्तर पाहूयात। पालघरच्या कुर्जे गावामध्ये पोलिसांवर हल्ला करण्यात आलेला आहे। विद्युत प्रकल्पासंदर्भात वाहनं अडवल्यामुळे हा हल्ला करण्यात आलाय। 15 ते 20 गावकऱ्यांनी पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती मिळते आणि या हल्ल्यामध्ये काही पोलीस कर्मचारी हे जखमी झालेले आहेत। पालघरच्या कुर्जे गावातली ही घटना आहे। थेट पोलिसांवरच हल्ला करण्यात आलेला आहे। विद्युत प्रकल्पाच्या संदर्भातील वाहनं अडवली गेली आणि त्याच रागातून 15 ते 20 गावकऱ्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केलेला आहे। तर 15 ते 20 गावकऱ्यांनी पोलिसांवर थेट हल्ला केल्याचं समजतं। या हल्ल्यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी सुद्धा झालेले आहेत। ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला त्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। गावकरी आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली, काहीसा वाद निर्माण झाला आणि त्यानंतरच या गावकऱ्यांनी थेट या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचं समजतंय। काही जण यामध्ये जखमी झालेले आहेत। हा संपूर्ण वाद आहे विद्युत प्रकल्पाच्या संदर्भातील आणि याच प्रकरणामध्ये याच वादामध्ये काही वाहनं अडवण्यात आलेली होती। मात्र जाब विचारण्यासाठी गेलेल्या या गावकऱ्यांसोबत वाद झाला आणि त्यातूनच हल्ला करण्यात आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मनोज सातवी आपल्या सोबत आहेत। मनोज, नेमकं काय घडलंय? ऋतुजा, विक्रमगड तालुक्यातल्या कुर्जे येथे खवाडा विद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि या विद्युत कंपनीच्या काही गाड्या या गावातून जात असताना गावकऱ्यांनी त्या गाड्या अडवल्या। या कंपनीच्या माणसांनी बरीच विनंती केली तरी त्या गाड्या सोडल्या जात नव्हत्या। त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं। पोलिसांचं पथक ज्या वेळेस गावात आलं त्यावेळी गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि पोलिसांशी हुज्जत घातली। पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकरी समजण्याच्या पलीकडे होते आणि त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला आणि या हल्ल्यात काही पोलीस देखील किरकोळ जखमी झाली। त्यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत जवळ 3 आरोपींना पकडण्यात आलेलं आहे आणि इतर गावकरी आहेत ते फरार झालेले आहेत। सध्या या संदर्भात विक्रमगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि इतर 15 ते 20 आरोपी आहेत त्यांचा शोध सध्या पोलिसांकडून काय कारवाई केली जाते हे पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।